नमस्कार. नील मल्टी इव्हेंटच्या या नव्या भागात आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मंडळी, आपण खूप छान छान विषय घेऊन येतोय आणि तुम्हाला ते आवडत आहेत हे तुमच्या व्ह्यूजवरनं माझ्या लक्षात येत आहे. पण तुम्ही सबस्क्राईब का करत नाही आहात? तर आत्ता पहिलं काय करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे पुढच्या विषयांचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन्समध्ये दिसतील आणि तुमचं मिस होणार नाही. आज आपण अतिशय खूप चांगला विषय घेऊन आलो आहे आणि त्यासाठी आपल्याकडे आलेत वैद्य प्रशांत सुरू. आपलं सर खूप मनपूर्वक स्वागत आमच्या एपिसोडमध्ये. सरांबद्दल अगदी थोडक्यात माहिती सांगते. सर MD आयुर्वेद आहेत. गेली 39 वर्ष त्यांची प्रॅक्टिस आहे. म्हणजे किती मोठा प्रदीर्घ अनुभव आहे आपण पाहताय. आयुर्वेद फॅकल्टी डीन होते ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठात. आत्ताच ते नुकतेच निवृत्त झालेत आणि PhD गाईड म्हणूनही ते काम करतात. पांचभौतिक चिकित्सा याचा अभ्यास गृहत्रयी रत्न वैद्यराज दातारशास्त्री यांच्याकडे त्यांनी केला. अक्षरशः गुरुकुल पद्धतीने राहून केला आहे 45 वर्षापूर्वी. हे खरंच विरळ आहे आणि ह्या पंचभौतिक चिकित्सेचा प्रचार प्रसार हे पूर्ण जगभरात करतायत, कारण ती खूप महत्त्वाची चिकित्सा आहे. आळंदी देवस्थानला सर प्रमुख विश्वस्त होते. पालखी सोहळा प्रमुख म्हणून पण कार्यरत होते. ते नुकतेच त्यांनी निवृत्ती घेतली त्याच्यातून. वाघोलीमधल्या कॅन्सर हॉस्पिटलला एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी म्हणून यांची नेमणूक झालेली आहे. त्याच्यातही त्यांचा मोठं काम चालू आहे. त्या व्यतिरिक्त बालरंगभूमीसाठी सर 30 वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत आहेत. मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या खंडांमध्ये जगाच्या सरांची भाषणं होतात, ऑनलाईन गायडन्स घेतला जातो आणि बऱ्याच पॅथींबद्दल, बऱ्याच त्यांच्या चिकित्सांबद्दल लोकांना ते शिकवत असतात. आणि ही खूप गर्वाची गोष्ट आहे सर. आपण वेळ काढलात आणि इथे आमच्याकडे आलात, याबद्दल खूप आनंद होतोय मला. सर, आजचा विषय आहे बदलती जीवनशैली आणि आरोग्य. कारण लाईफस्टाईल डिसीजेसबद्दल हल्ली खूप बोललं जातं, पण आयुर्वेदाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि आयुर्वेद त्याबद्दल आम्हाला काय मार्गदर्शन करते आणि आम्ही कसं त्याच्यावर मात करायला पाहिजे हे मला नक्की कळेल. तर आजच्या शैलीत नक्की काय बदल झालेत आणि मला सांगा, पूर्वीची जीवनशैली तिचं एवढं कौतुक होतं आहे, ती खरंच आदर्श होती का? म्हणजे कुणालाच काय आजार होत नव्हते किंवा असं काही? तर आम्हाला मार्गदर्शन करा, नक्की काय बदल झाले आजच्या जीवनशैलीत? मुळात पहिली महत्त्वाची गोष्ट अशी, एक जीवनशैली या दृष्टीने आयुर्वेदशास्त्र आहे आणि आयुर्वेदाने जीवनात कसं असावं, जीवनशैली कशी असावी याच्याकरता काही नॉर्म्स दिले, डूज अँड डोंट्स दिले. म्हणजे ज्याला आजच्या भाषेत सांगायचं तर आम्ही आवश्यक कोणत्या फॉलोज केले पाहिजेत रूल्स याच्याबद्दल. तर आयुर्वेदाने वेगवेगळी जीवनशैली वर्णन केली. काळानुरूप ती बदल जाणारच. आमच्या चरक सुश्रुत वाग्भट यांच्यातसुद्धा 3 पिढ्या वेगवेगळ्या काळातल्या आहेत. त्यांचेही काळ बदलले. काही वर्णनं चरकात जी दिली आहेत ती सुश्रुतात बदलली, ती वाग्भटात बदलली किंवा आता पुढच्या काळात बदलत गेली. ऋतू, काळ, देश हे बदलत नाही. आहार, नवीन नवीन आहार पदार्थ आले किंवा काही गोष्टी केल्या जातात तर ते बदल स्वाभाविक आहेत, नवीन येत राहणारच. पण जुनं कितपत ठेवायचं आणि कुठलं सोडायचं हे निश्चित पाहिजे. एक नियम आहे, जे निसर्गात जसं आहे तसं ते शरीरात जाऊन काम करतं आणि निसर्गाप्रमाणे आमचा देह घडतो. म्हणून ओम तत्वम तो सोहम सहा असं आपण जे म्हटलं जातं, तर त्याच्यातला खरा भाग असा आहे, जे निसर्गात जसं आहे ते आमच्या शरीरात जाऊन काम करणार. अगदी साधं उदाहरण घेऊ आपण त्याच्याकरता. नारळाचं पाणी जे असतं, नारळ हा फळ आकाशात झाडाच्या वरच्या भागाला तयार झालेला आणि त्या पोकळीत तयार झालेलं ते पाणी, बरोबर आहे की नाही? तसं आमच्या देहात कुठे पोकळी आहे आणि कुठे पाणी साठतं, तर ब्लॅडरमध्ये. मग आमच्या युरिनेशन आणि इतर गोष्टीवर त्या नारळाच्या पाण्याचं डायरेक्ट काम होत असतं. अच्छा. गर्भिणी अवस्थेमध्ये सुद्धा गर्भाशयाच्या आतमध्ये जे पाणी असतं, ज्याला गर्भोदक म्हणतो, ते कमी झालं तर नारळाचं पाणी प्या असं सांगितलं जातं. म्हणजे जे निसर्गात जसं आहे ते शरीरात तसं जाऊन काम करतं, त्या ठिकाणी जाऊन काम करतं. हा साधा सोपा नियम आहे. सूर्य उगवला की ऊर्जा येते. रात्रीच्या वेळेला भीती वाटते. काही हॉस्पिटलमध्ये सुद्धा एखादा पेशंट ॲडमिट असेल तर लोक एवढंच म्हणतात, ही एवढी रात्र जाऊ दे, मग सकाळी बघू. सकाळी काही डॉक्टर बदलणार नाहीत, चिकित्सा बदलणार नाही, पण तरी एक निगेटिव्हिटी जाते. मग असं जे म्हटलं जातं ते नसतं. तसं हे प्रत्येक देहाला आपण कालानुरूप, आम्ही आता सूर्याला विचारातच घेत नाही.
आम्ही चंद्रग्रहण वगैरे सोडून द्या, पण चंद्र कसा दिसतो हे पण बघत नाही. आम्ही आमच्यातच असतो. त्याच्यापेक्षा तुम्ही निसर्गाशी नातं जोडायला पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं. निसर्ग तुम्हाला अनेक गोष्टी शिकवत असतो. कोणत्या काळी काय होतं, कसं होतं. एनर्जी ॲट द टॉप असं ज्याला म्हणतो आपण भर माध्यान्नी, तर त्यावेळेला सूर्य उच्च अवस्थेत आहे. त्यावेळेला जर आम्ही आहार घेतला तर तो आमचं पचन उत्तम करणार आहे. आणि आम्ही त्याच वेळेला झोपलेले राहिलो तर उपयोग काय. ज्या वेळेला सूर्य मदतीला नाही, अशा रात्री बेरात्री आम्ही जागून मध्यरात्री पार्टी करत जागलो आणि ते अन्न पचलं नाही म्हणून आम्हाला आजारपण झालं. मी बदलती जीवनशैली हे जेव्हा जेव्हा आम्ही निसर्गाचा हात सोडतो किंवा त्याच्याशी फारकत घेतो तेव्हा तेव्हा आम्हाला त्रास होतो. खरं. एक जीवनशैली, आहार कोणता असावा, कसा असावा, हे सगळं तर आहेच आहे. वृत्ती काय असावी, आचार रसायन कसं असावं, हे पण आयुर्वेदाने सांगितलं आहे. पण बदलती जीवनशैली म्हणजे आमचं कामाचं रूपही बदलत चाललं आहे. खरं. पूर्वीच्या काळी रोज ऑफिसला जाणं येणं बसनी किंवा रेल्वेनी इतर काही या निमित्ताने तरी शरीराची हालचाल होत होती, व्यायाम होत होते. आताही आम्ही ऑफिसात जातो, पण आम्ही आता कदाचित कॅबनी जातो, आम्ही एका जागी बसलेले असतो. आणि त्याच्याही बरोबर सततचा होत राहिलेला प्रवास, मार्केटिंगच्या माणसांना होत राहिलेले प्रवास, त्यांना कुठे कुठे जायला लागतं. रात्री बेरात्री पहाटेच्या फ्लाईटनी उठून नागपूरला जा आणि तिथनं मग या आणि मग रात्री काम करा. हे जे चालतं आहे याचाही आमच्या शरीरावर परिणाम होत असतो. आमचं शरीर निसर्गापेक्षा वेगळं नाही. आम्ही निसर्गाच्या प्रमाणे आमचं शरीर वागवलं आणि वाकवलं पाहिजे. त्या उलट आम्ही वागतो तेव्हा वेळेला व्याधी निर्माण होतात. आता तुमचा प्रश्न जो होता की कोणते व्याधी होऊ शकतात, शरीराचे व्याधी होतात, मनाचे व्याधी होतात. आयुर्वेदाने वर्णन करताना आधी आत्मिक, आधी भौतिक, आधी दैविक असे सांगितले. तर आधी दैविक बदलण्याचं काही कारण नाही, आध्यात्मिक बदलण्याचं काही कारण नाही. पण आधी भौतिक व्याधी हे आमच्या चुकीच्या वागण्याने, प्रज्ञापराध असा शब्द आयुर्वेदाने वापरला. म्हणजे ज्या गोष्टीचं आम्हाला ज्ञान आहे, मला कळतं आहे की मी असं रात्री जागलं नाही पाहिजे, तरी मला पर्याय नाही आणि मी रात्री 2 वाजेपर्यंत टाईम मला एखादी गोष्ट पूर्ण करून द्यायची आहे, याकरता मी जागत बसलो तर दुसरे 2 दिवस माझे वाईट जाणार आहेत. हे आपण विसरतो. तात्कालिक सुखाकडे आम्ही आता जास्त जातो. आणि पूर्वीच्या जीवनशैलीमध्ये एक प्रकारची सुख समाधानाची प्रवृत्ती होती. खरं. वर्णन तरी करताना ते असं करायचं की तुला जे मिळालं आहे, जे अनंताने दिलं आहे, तर त्याच्यात तू समाधानी राहा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आणि ते आम्ही आता विसरलोय. आणि मग आम्हाला जे षड्रिपू वर्णन केले गेले, लोभ, क्रोध, मत्सर, या सगळ्या गोष्टींवर आम्ही स्वार होतो. आणि विजिगीषू वृत्ती असं नाव देतो आम्ही त्याला, आमच्यातलं फायटिंग स्पिरिट म्हणतो. पण ते किती अतिरेकी होतं की ज्याच्या आमच्या शारीरिकपेक्षाही मानसिक भावनाही बदलत जातात आणि आमची जीवनशैली बदलत चालली. बरोबरच्या चांगल्या एखाद्या हुशार मुलाचं कौतुक करणारे मित्र पूर्वीच्या काळी होते. आता कोणी जर एखादा पुढे गेला तर त्याच्याशी वैरत्व ठेवणारे मित्र जास्त झालेत. खरं. म्हणजे खरा मित्र किंवा ती जीवनशैली बदलत चालली, अशी बदलायला लागलेली आहे. सर, नात्यांमधला ओलावाही फार कमी झाला. त्याचमुळे कारण प्रत्येक जण कौतुक दुसऱ्याचं करावं ही वृत्ती पण बदलत चालली आहे. बदलती जीवनशैलीमध्ये तुम्ही एक प्रश्न विचारला तो मला खूप आवडला की पूर्वीची शैली म्हणजे आदर्श आहे का? आदर्श नाही. एक गोष्ट सगळ्यांनाच सारखी आदर्श असत नाही. प्रत्येकाचे आदर्श वेगवेगळे असू शकतात आणि प्रत्येकासाठी म्हणजे जसं आपण म्हणतो प्रत्येकाचं एकच देव आहे का? नाही. कुणाचा आराध्य देव वेगळा असेल, कुणाचा इष्टदेव वेगळा असेल. तर त्याप्रमाणे प्रत्येकाची जीवनशैली ही त्याच्या कर्तृत्वानुसार, कामानुसार वेगळी असू शकते. एखाद्या कवीला केव्हा तरी सकाळच्या वेळेला प्रेरणा होत असेल, एखाद्याला उशिरा होत असेल, मग त्यांनी त्या वेळेला ती करावी. प्रतिभेचे काय कधी होणार हे सांगता येत नाही. पण ते करत असताना मी माझ्या रोजच्या आहार, निद्रा, ब्रह्मचर्य आणि इतर गोष्टी नीट पाळल्या पाहिजेत. माझं वर्तन नीट असलं पाहिजे. समाजाला सुखावेल असं असलं पाहिजे, दुखावेल असं असलं नाही पाहिजे. तर ही जीवनशैली आजकाल बदलत चालली आहे. पूर्वीच्या काळी
रस्त्याने जात असताना एखादं दुसऱ्याचं कोणीही अनोळखी मूल असेल आणि त्याला जर तो चुकीचा वागत असेल आणि कोणी काही बोललं तर तो खाली मान घालून निघून जायचा. आता जाणीवपूर्वक रॉंग साईड येणारी मुलं, त्यांना जर काही कोणी बोललं तर जा जा तुला काय करायचं आहे असं म्हणून अंगावर येतात. ही वृत्ती बदलत चालली आहे. म्हणजे शारीरिक वृत्ती बदलल्यात, मानसिक वृत्ती बदलल्यात, त्यांच्या इमोशनल्स बदलल्या आहेत. त्यांना कशातनं प्रेम वाटेल आणि कशाचा राग येईल हे काही सांगता येत नाही. आणि मग त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या जीवाची भीती निर्माण झाली आहे. आजही हा प्रश्न आपल्याला आला की बदलती जीवनशैली आणि आजार, कारण मला मृत्यूचं भय आहे. खरं आहे. फार पूर्वी काळापासून आपल्याकडे वर्णन केलं की मृत्यूला भिवू नका, जे जगायचं आहे ते उत्तम जगा, योग कर्मसु कौशलम. मग तुम्ही जे तुमच्यावर सोपवलेलं काम आहे ते उत्तम पार पाडा. तर तुमचं आरोग्य राखणं हे तुमचंच काम आहे. तुमच्याकरता दुसरा कोणी आरोग्य सांभाळून देणार नाही. तुमच्याऐवजी तिसऱ्याने व्यायाम केला तर चालणार नाही. त्यामुळे तुमचं आरोग्य तुमच्या हाती आहे आणि ते सांभाळायचं असेल तर तुमची जीवनशैली आदर्श कोणती काय हे तुम्ही राखायची आहे, तुम्ही रेखायची आहे आणि तुम्ही राबवायची पण आहे. आणि ते करत असताना तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायला काही ज्येष्ठ आणि काही अनुभवी अशी लोकही आहेत आणि शास्त्रही आहे. आयुर्वेद हे असं अथांग शास्त्र आहे की जे तुम्हाला या प्रत्येक टप्प्याला योग्य ते मार्गदर्शन करतं. खरंच आहे. सर, अशा कोणत्या सवयी आहेत की त्या आरोग्याला घातक आहेत? म्हणजे ईर्ष्या ठेवणं, खूप जास्त ॲम्बिशियस असणं, ह्या तर गोष्टी आहेतच, त्या तुम्ही आत्ता उल्लेख केलात त्याचा. पण अजून कुठल्या सवयी आहेत की ज्या आरोग्याला घातक आहेत? 3 गोष्टी आयुर्वेदाने सांगितलेला त्रयोपस्तंभ असा शब्द वापरला. 3 खांबांवर आपलं आयुष्य राखलं जातं, आरोग्य राखलं जातं. तर त्याच्यात आहार, निद्रा, दिनचर्या, रात्रीचर्या हे तर धरलंच आहे, पण मनाचं सामर्थ्य किंवा मनाचं संतुलन हे सांभाळलं पाहिजे. म्हणजे आपली इंद्रिय आपल्या कवेत पाहिजेत. एखादी गाडी वेगवान गाडी असते तर मी तिच्या वाहवत जायला नाही पाहिजे की ही गाडी स्पीड घेते म्हणून ती 260नी मी पळवली. ती माझ्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे की मी तिला किती वेगाने पळवणार. खरं. यंत्र आपल्या हातात असलं पाहिजे, आपण यंत्राप्रमाणे यांत्रिक नाही व्हायला पाहिजे. आमचं चुकतं कुठे की आम्ही आहाराकरता आयुर्वेदाने घालून दिलेले नियम आहेत. अति घाईनी जेवू नका, अति रमतगमत खाऊ नका, गरम ताजं अन्न खा, नाती द्रुतम नाती विलंबितम, नाती उष्णम नाती शीतम, म्हणजे अतिशीत पदार्थ खाऊ नका. आजकाल आम्ही ऐन पाऊस पडतोय किंवा थंडी पडली आहे आणि बर्फ खातोय किंवा आईस्क्रीम खातोय, त्याच्यात आनंद मानतो. बघा, मी ऐन गारठ्यात जाऊन हिमालयात आईस्क्रीम खाल्लं याचं कौतुक करून सांगतो आपण, तेही चुकीचं आहे. कुठे जाल तिथे त्या पद्धतीचं, त्या ऋतूचं, योग्य काळाचं असं आहार आपला असला पाहिजे. विहार, योग्य व्यायाम असला पाहिजे. त्याच्याकरता पाळायचे नियम जे सांगितलेले आहेत. व्यायाम किती करावा? आजकाल तुम्ही असलं ऐकता की जिममध्ये काम करता करता हार्ट अटॅक येऊन तरुण मुलगा गेला. हो हो, अगदी. याचं कारण आम्ही फिटनेस फ्रीक झालोय. याचा अर्थ अतिश्रम करणं असं नाही आहे. आयुर्वेदाने सांगितलं व्यायाम अर्धशक्तया, म्हणजे मी मला झेपतो त्यातला अर्धाच व्यायाम जर केला तर माझ्या स्नायूंना त्याची सवय राहील. पण मी रोज अतिरेक केला, ज्याला 100 किलो वजन उचलायची सवय नाही त्यांनी रोज 100 किलो वजन उचललं तर त्याचे स्नायू दुखतील, तुटतील, फुटतील, मग मसल टेअर होईल, इतर लिगामेंट टेअर होईल. मग हे जे आजार येत आहेत त्याचं कारण मी प्रत्येक गोष्टीचा अतिरेक करायला लागलो. मग व्यायामाचाही अतिरेक नको आणि अव्यायामाचाही अतिरेक नको. सगळ्या गोष्टी आपण दाखवतो, मी बघ काय काय करतो, काही गरज नाही ना आपल्या प्रकृतीनुसार आपण खरंच करायची गरज नाही. ज्याचे त्यांनी आणि प्रत्येकाने दुसऱ्यांनी काय केलं म्हणून ते मी करावं असं नसतं. आपल्याला काय झेपतं, आपलं काम कोणतं आहे. 8 तास उभं राहून काम करणाऱ्या माणसांनी पुढचे 8 तास मॅरेथॉन पळायला जावं का व्यायाम म्हणून? तर नाही. ज्याचं काम जे आहे त्याप्रमाणे त्यांनी त्याचे व्यायाम केले पाहिजेत. ज्याची प्रकृती कोणती आहे, उष्ण प्रकृतीच्या माणसांनी उन्हात कष्ट करू नयेत. मग त्याला व्यायाम करताना कदाचित पाण्यात स्विमिंग बिमिंग शिकवावं. ज्याचा कष्ट करण्याचा स्वभाव नाही, एका जागी बसू नये, त्याला सायकलिंग किंवा इतर पळवणं धावणं हे व्यायाम राहतील. जो सतत वाताचा आहे, एका जागी बसतच नाही, धावपळ करतोय, वरखाली करतोय, जिने वरखाली करतोय, त्याला तुम्ही एका जागी स्थिर बसण्याची योगासनं शिकवली पाहिजेत. त्यांना कसं मन कंट्रोल करायचं हे शिकवलं पाहिजे. मग त्याला त्याची इंद्रिय कह्यात कशी राहतील हे शिकवलं पाहिजे. प्रत्येकाचा व्यायाम
एकाला सायकलिंग चालेल, एकाला चालणं चालेल, एखाद्याला धावणं चालेल, तिसऱ्याला कदाचित काहीतरी कष्टाचं काम असेल, कुणी सूर्यनमस्कार घालणं हा व्यायाम करायला पाहिजे आणि ज्याला खूप उष्णता आहे त्यांनी ते टाळलं पाहिजे. आपण कोणता व्यायाम करायचा हे सुद्धा आपण आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि ते मात्र योग्य मात्रेत नियमिततेला खूप महत्त्व आहे, सलगतेला महत्त्व आहे. तुम्ही एखादी गोष्ट आजकाल परविरियन्स असं म्हणतात किंवा तुम्ही हाऊ डू यू परस्यू युअर सेल्फ हे महत्त्वाचं मानता. मी किती परस्यू केलं एखादी गोष्ट. मला जेई क्रॅक करायची आहे त्याकरता मी दिवसातले 16 तास अभ्यास केले, पण ते करताना तू तुझा व्यायाम विसरलास. मग तुला बुद्धीला कळलं, तू यश मिळवलंस पण सुखी नाही झालास. असं आपल्याला योग्य गोष्टीचं ब्लेंड चांगला नीट राखता आला पाहिजे. आहार, विहार, व्यायाम त्याच्याकरता करायचे वेळा आणि त्याच्याबरोबर योग्य वेळेला योग्य गोष्टींची निर्णय घेणं. एक गैरसमज कोणी करून घेऊ नये. आजकाल करिअरला खूप महत्त्व दिलं जातं, मुलांच्या मुलींच्या दोघी. त्याच्यानंतर निर्माण झालेला आता मोठा प्रश्न येणार आहे तो दीर्घकाळानंतर उशिरा लग्न करणं. ते तर आमची करिअर आधी व्हायला पाहिजे, लग्न करायलाच पाहिजे असंही नाही. असल्या ज्या भानगडी आहेत, नैतिकतेला महत्त्व राहिलेलंच नाही आहे, त्यालाही चुकीचं. ही बदलती जीवनशैली तुमच्या विविध आजारांना कारण आहे. मग याच्यामध्ये शारीरिक आजार तर आहेतच, पण त्वचा विकार, इतर किंवा ज्याला योग्य शब्दात सांगायचं तर लैंगिक विकार, याच्यालाही पुढे प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत. खूप उशिरा मूल होणं हे हेल्दी नाही, हेही कोणीतरी सांगायची गरज आहे आता. योग्य वयात योग्य गोष्टी करा, याच्यात योग्य वयात लग्नही करा आणि योग्य वयात तुम्हाला मूलही होऊ द्या. 40ला होणारं मूल होणार नाही असं आहे का? पण जे टवटवीत असलेलं रसरशीत जे आहे, जसं एखादी फळभाजी किंवा फळ पाहिलं, रसरशीत पाहिलं आणि ते लगेच घ्यावं असं वाटतं, पण तेच जर 4 दिवसांनी सुकलेलं असेल तर ते खावंसं वाटत नाही. तसं आयुष्याचंही होत चाललं आहे. योग्य वयाला योग्य गोष्टी करा, याचा अर्थ आहारही तसा पाहिजे, व्यायामही पाहिजे आणि नैतिक दृष्टिकोनातनं जी बंधनं घालून दिली समाजाची म्हणून, सामाजिक शैली म्हणून, तीही जपावीत. त्याच्यात तुम्ही योग्यता, कष्ट करून कमवायचं आहे, तुम्हाला नाव कमवायचं आहे, तुम्हाला करिअर घडवायची आहे, ती जोडीदारासकट घडवायला काही हरकत नाही. हो ना. मग ती बिघडेल असं मानायचं काही कारण नाही. दोघांनी एकमेकांना मदत करून पुढे जायचं, तर साथीनी जाणं हे जास्त गरजेचं आहे. त्यावेळेला तुमचे कुठलेही इगोज आत येत्या कामा नाहीत. मी आजकाल पाहतो की ही तरुण पिढी जी आहे ती कोणत्या ना कोणत्या तरी गंडामध्ये आहे. भयगंड हा एक भाग झाला. मग त्यांना तर सुपिरिटिव्ह कॉम्प्लेक्स तरी असतो किंवा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स तरी असतो. आत्महत्यांचं प्रमाण छोट्या छोट्या कारणांनी वाढायला लागलं आहे. क्रोधात भवती सम्मोहा असं भगवद्गीतेत सांगितलं. आजकाल मला मोबाईल दिला नाही म्हणून 12-14 वर्षाच्या मुलाने आत्महत्या करणं हे किती धोकादायक आहे. समाजाच्या बदलत्या जीवनशैलीचं हे एक द्योतक आहे असं मला वाटतं. ज्यांना आपण संत म्हणतो अशी माणसं आत्महत्या करतात तेव्हा कुठेतरी काळजात चर्र होतं. ज्यांनी मार्गदर्शन करायचं, ज्यांनी शांतता शिकवायची, ज्यांनी संयम शिकवायचा, त्यांचा संयम सुटतो, याचा अर्थ काहीतरी चुकतं आहे. आणि अनेक उत्तरं आपल्याला मिळतच नाहीत, नाही का? आमचे एक खूप छान चांगले कवी मित्र होते, राजेंद्र शहा. त्यांची एक खूप छान कविता, त्यातले 2 ओळी मला आत्ता आठवल्या. उत्तरे नाहीत ज्यांना प्रश्न ते छळतात का, अन मिळाली उत्तरे ती अंतरी जळतात का. जर एखाद्याने स्पष्ट सांगितलं तर ते ऐकायची आमची मानसिकता नाही. खरंय. आणि ज्याची प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत ते मिळवण्याकरता आम्ही जीव ओतून धावत सुटतो. जे सुदूर जे असाध्य तेथे मन धावे, सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे. प्रत्येकाला आता प्रत्येकाशी बरोबरी आहे, कंपॅरिझन आहे आणि त्याच्यातनं मला आणखीन काही मिळेल का, आणखीन काही मिळेल का, यांनी मी माझी जीवनशैली बदलवतोय किंवा बिघडवतोय. आणि ती बिघडवतोय म्हणजे माझ्या जे आपल्याकडे 3 पीस सूट हा आपली फॅशन नव्हे, ती पाश्चिमात्यांची, त्यांच्या थंड शीतकटिबंधातली ती गरज होती. कपड्याचे लेयर्स घालणं, 3 पीस सूट वगैरे वगैरे किंवा जास्त. भारतात जिथं आपण विश्ववृत्ताच्या एवढे जवळ आहोत आणि उष्ण प्रदेश आहे, तिथे 3 पीस सूट घालून लग्नाला उभा राहिलेला मुलगा पाहिला की मला हसू येतं. तिथे घाम गळतोय
आणि तो त्याच्या 3 पीस सूट घालून लग्नाला उभा राहतोय, हे काही बरोबर नाही. तसंच तिथे घातले जाणारे कपडे, तिथले केले जाणारे सन बाथ ही कदाचित पाश्चिमात्यांची गरज आहे. आम्ही इथं घेतो तेव्हा आम्ही टॅन होतो. खरंच आहे. याचा विचार न करता आम्ही त्यांचं अंधानुकरण करतो. ते जसं खातात, ते जे खायचे, ते जे करतात ते सर्व आदर्श असं समजून आम्ही आमची संस्कृती, आमचा आहार, आमची परंपरा हे विसरत चाललो आहे. चुकीच्या रूढी पाडत चाललो आहे. पार्टी करणे कुठल्याही कारणाने आनंदाने सगळ्यांनी जमावं, पण त्यावेळेला काय खाल्लं जातं आणि कसं खाल्लं जातं, मग त्याच्यात तेच ते पदार्थ येतात, तर ते आम्हाला धोकादायक आहेत. जे आमच्याकडे मिळत नाहीत असे पदार्थ आम्ही त्यावेळेला कधी न मिळाल्यासारखे हावरटाने खातो आणि मग व्याधीला निमंत्रण देत असतो. त्यामुळे खाताना आपण आपल्याला पथ्याचे, सोपे, चविष्ट, कुणी सांगितलं की साधे पदार्थ घरी चांगले होत नाहीत, चमचमीत पदार्थ घरी पण करता येतात. पूर्वीच्या काळी अशी प्रथा होती, हॉटेलांवर बोर्ड होते, घरच्यासारखे अन्न मिळेल. आता घरच्या बाईला सांगितलं जातं तुझं हॉटेलसारखं नाही झालं. खरंच आहे, खरंच. त्यामुळे हा जो बदल होत चाललेला जीवनशैलीचा आहे, तर आम्हाला घरचं अन्न मिळण्याची किंमत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. बाहेरचं अन्न खायची वेळ येत असेल तर ते कसं सात्विक राहील, कसं चांगलं राहील आणि आमचं शरीरातलं, आता तुम्ही जो प्रश्न विचारता की काय असावं अन्नात, तर अन्नात सर्व गोष्टी असाव्या. हो, आदर्श थाळीबद्दल सांगा आम्हाला की म्हणजे तुम्ही रोज जेवता त्या थाळीत काय काय असावं. अगदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधुनिक वैद्यकाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा मी सांगेन, त्यांनीसुद्धा सांगितलं कार्बोहायड्रेट्स आर नीडेड, नक्कीच, मिनरल्स आर नीडेड, एन्झाईम्स, बाकीच्या गोष्टी, आवश्यक असणारी व्हिटॅमिन्स तुम्हाला मिळाली पाहिजेत, प्रोटीन्स सगळ्यात महत्त्वाची, ती पचण्याकरता फॅट्स पाहिजेत असं सांगितलं जातं. आणि आम्ही फॅट फ्री डाएट, फॅट लेस डाएट, कार्बोहायड्रेट लेस डाएट याच्याकडे जातो आणि क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचे बळी ठरायला लागतो. खरंच आहे. त्यापेक्षा आपल्याकडे पूर्वीच्या काळापासून हे याला नावं तुम्ही कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स वगैरे म्हणलं, भात, भाजी, पोळी, आमटी, वरण, भात किंवा वेगवेगळ्या चटण्या, डावीकडची बाजू, उजवीकडची बाजू असं वर्णन केलं गेलं की जे परिपूर्ण आहार मानला गेला. पुण्यातले फार मोठे डॉक्टर H.V. सरदेसाई असं म्हणायचे की साधं वरण, तूप, मीठ, भात आणि लिंबू हा पूर्णान्न मानायला पाहिजे. अगदी. कारण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, त्याच्यात प्रोटीन्स आहेत, त्याच्यामध्ये फॅट्स आहेत, त्याच्यात मिनरल्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला आवश्यक असणारी एन्झाईम्स आहेत, विटॅमिन्स आहेत, यातलं काहीच कमी पडता कामा नये. मी असं नाही म्हणत की तुम्ही तेच रोज खा. नाही, आणि ते बनवायलाही फार सोपं आहे, म्हणजे त्याला काही फार प्रोसेस पण नाही. तुमचे जे पिंड बनले आहेत, म्हणजे ज्याला जेनेटिक्स असं म्हणूया, तर आमच्या जेनेटिकली हे पदार्थ आम्हाला सात्म्य आहेत. खाऊन खाऊन जसं कोकणातल्या माणसाला भाताची सवय आहे, त्याला भात नसला तर बरं नाही वाटत, तसंच देशावरच्या माणसाला दाण्याची चटणी खाण्याची सवय आहे. ते त्याला जेवढं सोसतं तेवढं दुसऱ्या गावात जाऊन राहिलेल्या माणसाला सोसेलच असं नसतं. बरोबर आहे. तर त्यामुळे मला जे सात्म्य आहे ते अन्न असलं पाहिजे. कोकणातलाच प्रत्येक भात, म्हणजे प्रत्येक पदार्थ हा देशावर खाल्लाच पाहिजे अशीही बळजबरी नको. तिथे नारळ उपलब्ध आहे म्हणून नारळाचा वापर होतो, देशावर दाण्याचा वापर होत असेल, पण दुधाचा वापर तिथे कमी असतो, त्यांच्याकडे फार दूध नाही, पण मग ते नारळाचं दूध काढतात. हो, मग त्याप्रमाणे ते वेगवेगळं आपण दोन्ही खायला जातो आणि आपल्या प्रकृतीला आपण सगळ्या, तुम्ही कुठे राहता त्याप्रमाणे तो आहार असला पाहिजे. संपूर्ण विदर्भाचा विचार केला आपण आपल्याकरता, इथं महाराष्ट्र म्हणून म्हटलं तर ते वरचं कच्चं तेल ओतून घेतात, चटणीपासून भातावर कशावरही ते तेल घेतात. तेवढं अन्न, तिथली जी वृक्षता आहे किंवा तिथला जो विषम वातावरणाचा परिणाम आहे तेवढा जर आपल्या इथे नसेल तर आपण त्यांच्या पद्धतीने इथे कच्चं तेल खाऊ नये. जास्त तेल खाल्लं तर मग आपल्याला त्याचा बाध होईल, त्याचं हृदयाला विकार होतील, इतर आजारांना निमंत्रण असेल. त्यामुळे तुमची आदर्श थाळी ही तुमच्या कोणत्या गावात राहता त्यावर ठरायला पाहिजे. तुम्ही कोणत्या पद्धतीचं अन्न जन्मजात खात आला त्याच्यावर ठरवायला पाहिजे. वंश परंपरागत असं जे काही म्हटलं जातं, रूढी म्हणजे तरी काय, परत परत केलेली तीच गोष्ट आहे. पण सगळ्या रूढी काही सेम असतात असं नाही आणि सगळ्याच रूढी पाळल्या पाहिजेत असंही नाही. नवीन खायचंच नाही असंही नाही, चव पण पाहायला हरकत नाही, पण त्याची योग्य ती मात्रा असली पाहिजे. आता आमच्याकडे बर्गर हा आमचा स्टेपल फूड व्हायला लागला आहे किंवा ब्रेड जो आमच्याकडे कधीच नव्हता. आणि मग त्यानंतर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे, ड्रायनेस आहे आणि जरा थोडेसे काही व्हिटॅमिन्स कमी पडतात. आम्हाला व्हिटॅमिन B आणि D
डेफिशियन्सी आहे म्हणून सप्लिमेंटरी घ्यायची वेळ येते. ही वेळ आम्ही आमच्यावर आणली आहे. आमचा नित्य आहार, जवसाची चटणी, तेलाच्या गळिताच्या ज्या धान्याच्या चटण्या केल्या जायच्या त्याच्यातनं आम्हाला B12, व्हिटॅमिन D3 किंवा सप्लिमेंट आवश्यक आहेत ती सहज मिळायची. वेगवेगळ्या भाज्या, कोशिंबिरी, थंड न केलेली सॅलड्स आम्ही ताजी खायचो. आता काय होतं, फ्रीजमध्ये साठवून ठेवलेली सॅलड्स त्याच्यावर अग्नीच्यावर गार संस्कार झाल्यानंतर ते आमचे अग्नी वाढवतील अशी अपेक्षा करणं चूक आहे. मग त्यातले न्यूट्रियंट्ससुद्धा जगत नाहीत. रस काढून ठेवून दिलेले फळांचे रस प्यायले तर ते तेवढे न्यूट्रियंट्स आम्हाला देत नाहीत. आम्हाला ते ऑक्सिडंट्स म्हणून त्रासदायक ठरू शकतात. आपण जे जसं फळ चावून खावं असं जर सांगितलं असेल तर ते फळ चावून खाल्लं पाहिजे, त्याचा रस नाही प्यायला पाहिजे. आणि ज्याचा रस काढून घ्यावा आमरससारखा वगैरे किंवा असं, तर तो नुसताच आम्ही कधीतरी करून ठेवलेला फ्रोझन करून खाल्ला तर तो आम्हाला तेवढा तरतरी देईल अशी अपेक्षा पण करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जे नैसर्गिक आहे, जे जिथून निसर्गातनं आलं आणि ताजं आहे, ज्या वातावरणातनं आलं ते त्या वातावरणाला हेल्दी आहे. सर, तुम्ही एवढ्या पदार्थांची नावं घेताय, भयंकर भूक लागली आहे. भाकरी, भाजी, जवसाची चटणी, वरण, तूप, भात, लिंबू, म्हणजे मला आता जेवायला बसावं असं वाटतंय. कारण हे आपण खरंच खूप आवडीने खातो हे पदार्थ. आपण पदार्थ खाताना पाचही इंद्रियांनी खाल्ला पाहिजे. अगदी आवडीने, म्हणजे शब्दांनी ऐकल्यावर भूक लागली पाहिजे. आपल्याला एखाद्या वायूचा स्पर्श झाला तरीसुद्धा, म्हणजे जसं आपण म्हणतो स्पर्शानी, मागे मी उदाहरण दिलं तुम्हाला, पोळीचं दिलं, आता उलटं थिन क्रस्ट पिझ्झा खातात. फ्लफी नको असतं. मग तुमच्या दातांना तेवढं जळलेलं खायची का बरं गरज आहे? तेज नीट पाहिजे, अग्नी नीट पाहिजे. पदार्थ दिसताना सुद्धा समोर येताना प्रेझेंटेबल करून आला पाहिजे. फटकन वाढलेला पदार्थ खाणं आणि नीट मांडून सजवून, आपल्याकडे आईने वाढलेला, पूर्वी आमच्याकडे भाताची मूद करून वाढायची पद्धत आली. त्याच्यात हेतू हेच होता की तो दिसताना सुबक दिसावा. त्याच्यावर पांढऱ्या भातावर पिवळं वरण, त्याच्यावर एक छान तुपाची धार, असं ऐकून सुद्धा आपल्याला भूक वाटते असं वाटण्याचं कारण आमच्या पाचही इंद्रियांना त्याची अजून जाणीव आहे. कधीतरी आम्ही ती चव घेतली आहे. तोंडात घातल्यानंतर ती रेंगाळली पाहिजे, परत खावीशी वाटली पाहिजे, त्यांनी मनाची तृप्ती आली पाहिजे, इंद्रियांना तृप्त करणारा आहार पाहिजे. आणि गरज पडली तर तो पदार्थ नीट शिजलेला असला पाहिजे. अर्धकच्चं रॉ फूड खाणं, कधीतरी खाणं, अर्धकच्चं खाणं हे नको. सर, हे लाईफस्टाईल डिसिजेसबद्दल हल्ली फार बोललं जातं. याच्यामध्ये स्पेशली BP, नंतर डायबिटीज याबद्दल बोललं जातं. पण माझं असं निरीक्षण आहे की इन्फर्टिलिटी हे पण याचं हे आहे का? हो, निश्चित. तर मग हे रिव्हर्स होऊ शकतं का आयुर्वेदाच्या माध्यमातून? म्हणजे तुम्ही जीवनशैली बदलली तर हे रिव्हर्स होऊ शकतं? याला फक्त आयुर्वेदच एकटा नाही पुरणार आहे. आपल्याला माणसाला मनाची विचार आणि आपली विचारधारणा बदलायला पाहिजे. बरं. बदलती जीवनशैलीमध्ये आम्ही पूर्वी पदार्थ खाताना त्याला चव काय येणार आणि तो कसा येणार याचं बघायचो. कालानुरूप माणसांची संख्या वाढत गेली, पॉप्युलेशन वाढलं, अन्नाची गरज वाढली, मग क्वांटिटी जास्त आली पाहिजे याच्याकरता आम्ही खतं घालायला लागलो. आजकाल आमच्याकडे खतानी घातलेलं इनऑर्गॅनिक गोष्टी असणारं असं अन्न येतं की ज्याला मूळ, पूर्वी ज्या वांग्याच्या भरिताची भाजलेली चव असायची ती आता भरिताला येत नाही, कारण आम्ही ती खतावर वाढवलेली बायोटेक्नॉलॉजीची BT वांगी खातो. आमचे एक मित्र असे होते, तर ते वांगी घ्यायला गेले. पूर्वी अजूनही आपण किडकी वांगी बाहेर काढून टाकतो अगदी, आणि चांगली वांगी फक्त जी आहेत, जी आजकाल औषधं फवारलेली द्राक्षं खातो, औषधं फवारलेली वांगी खातो, त्याच्यात कीड अजिबात नसते. काही वेळेला तर सीडलेस अन्न खातो. मग सीडलेस होणार नाही का तुम्ही? तुमच्या शरीरामधनं एखाद्या गोष्टीला जन्म देण्या एवढी शक्ती राहत नाही आणि मग इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट घ्यायची वेळ येते आम्हाला, कारण आम्ही क्षार खातो, आम्ही विष खातो आणि ते त्रासदायक होतं. पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी आम्ही घडानी द्राक्ष खाल्ली तरी खोकले सर्दी व्हायचे नाही, आणि आजकाल आम्ही 4 द्राक्ष खाल्ली तरी आम्हाला त्रास होतो, कारण आम्ही नुसतं द्राक्ष नाही खात, त्याच्यावर फवारलेलं जे जंतू मारण्याकरताचं जंतुनाशक असतं तेही खात असतो, त्याचाही आमच्या देहावर परिणाम होतो. आम्ही बनवलेली नवीन बायोटेक्नॉलॉजीची जी काही अन्न खातो किंवा खतं घातलेली अन्न खातो त्याचे परिणाम आमच्या देहावर व्याधीला होतात. पूर्वीच्या काळी स्त्रियांना दाढी मिशा येणं हे रेअर गोष्ट होती.
खरंच आता हिरुडिझम या नावाने त्याच्याकरता ट्रीटमेंट केली जाते. हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण होतो कारण आम्ही हार्मोन्स बिघडवणारी अन्नाची एकूण जी काही गरज आहे त्यापेक्षा जास्त ते प्रमाणाने खाल्लं जातं. आणि मग अपेक्षा मात्र आमच्या अशा आहेत की आम्ही एवढं मोठं केलेलं फळ, ज्याला चव नाही पूर्वीची, ज्याला स्वतःचा रस राहिला नाही, जो लांबून दिसायला छान आहे, मे दुरुनी डोंगर साजरे असे वाटणारे पदार्थ आम्ही आता जास्त खातो. पूर्वीच्या काळी ज्यांना स्वतःची चव आहे, ज्या पालेभाज्यांना स्वतःची चव होती ती आम्ही खातो, तेव्हा चांगलं राहत होतं. आता आम्ही पालेभाज्या ज्या खातो त्याला स्वतःची चव नाही म्हणून त्याच्यात मसाले घालावे लागतात वेगवेगळे. आणि मग हे मसाले घालताना ते आमचे हार्मोनल इम्बॅलन्स काय काय करतील याचा विचार न करता, बरं कुठेतरी कोणीतरी एक वेगळा पंजाबी क्युझिनमध्ये अमुक वापरतात म्हणून कसुरी मेथी आपण इथे घालायला लागलो, अमुक तर अमुक करतात म्हणून दक्षिणेकडे प्रत्येक पदार्थात डाळ घालतात म्हणून आम्ही डाळ घालून करायला लागलो. असं नसावं. प्रत्येक देशाला, प्रत्येकाला त्या त्या संस्कृतीचं अन्न हे त्यांच्या त्यांच्या शरीराला योग्य या प्रमाणाने असायचं. आपली आई आजी जसं बनवत होती ना तसं बनवून खायला हवं. हां, आई आजी आणि त्यातलंही महत्त्वाची गोष्ट, जे मिळेल ते चविष्ट आपल्या लोकांना भलं व्हावं म्हणून करण्याची पद्धत होती. करताना तोंडाने कदाचित एखाद्या वेळेला व्यंकटेश स्तोत्र किंवा विठ्ठल स्तोत्र किंवा असं काहीतरी म्हणत म्हणत ते लोक करायचे. त्याला आता आम्ही काय देवभोळे आहेत, कसलं बावळटपणा असं म्हणतो. आणि आता आधुनिक शास्त्र संशोधन करून सांगतं अन्न शिजवताना तुम्ही काय विचारांनी करता, तुमचं पाणी कसं पिता, त्या पाण्याला स्वतःची मेमरी आहे. पाण्यासमोर तुम्ही भांडण करून झाल्यावर ते पाणी पिताय का पाण्यासमोर ठेवलेल्या याच्यावर मंत्र जपून केलेलं पाणी पिताय, याच्यावरनं शरीरावर परिणाम होतो. म्हणजे तुमचं अन्न घेताना तुम्ही तुमची जीवनशैली ही तुमच्या बेसिक्स आणि रूट्स यांच्यापासून तोडून टाकता, निसर्गापासून वेगळं करता, तेव्हा व्याधीला निमंत्रण देता. पण मला सांगा की आता हे खतं फवारतात, हे सगळं आउट ऑफ आवर कंट्रोल आहे. बरोबर आहे. म्हणजे मी अतिशय शुद्ध हेतूने द्राक्ष आणले आणि खाल्ली, पण आता त्याच्यावर पळवट आपल्याला काढायला लागते. एक आत्ता द्राक्षाचं उदाहरण म्हणून आपण त्याच्यावर एक उदाहरण बघूया की द्राक्ष आणली, औषधी फवारली तर वरनं पाण्याने निघून जाईल, पण देठातनं शिरलेलं जे आहे ते कुठे जाणार, तर ते जाऊ नये याच्याकरता एक सोपा उपाय आपण करून बघावा. अर्धा ते पाऊण तास गरम असलेल्या पाण्यामध्ये थोडंसं सैंधव किंवा मीठ घालून त्याच्यात जर ती द्राक्ष भिजवून ठेवली तर त्याच्या देठातनं गेलेली जी काही नको असणारी जंतुनाशक आहेत ती बऱ्या प्रमाणात बाहेर येतील आणि मग ते द्राक्ष आम्हाला कमी त्रास देईल. बरं, असं करून काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया करून ते बदलून घेतलं पाहिजे. कारण आता सफरचंदावर पण म्हणतात की त्याला वर्ण मेणाचा थर असतो वगैरे, तो मेणाचाच आहे का आणखीन कशाचा याच्यावरही वाद होऊ शकतात. पण मग नुसतं धुवून चालणार नाही. एखाद्या वेळेला ते उकडून घेतलं, ते चिरून घेतलं, त्याच्यावर मी आंबट, आजकालची जी फळं आहेत त्याचं आम्लत्व पण कमी व्हायला लागलंय, आंबटपणा राहिला नाही. म्हणजे लिंबाचा रस निघतो पण त्याला चव नसते, त्यांनी जो वासानी फ्रेशनेस येणार आहे. पूर्वीच्या काळी लिरिलची जाहिरात नुसती बघितली ती लोक फ्रेश व्हायची त्या वासाच्या कल्पनेनी. हो ना, खरंच. आता नुसतं ते लिंबाचा वास कोणी घेतं का? सुकलेली असतात, जाड सालीची असतात किंवा इतर, कारण आम्ही आकाराकडे बघतो. तेव्हा तुम्ही कुठल्या पदार्थाच्या आकारापेक्षा त्याच्या चवी करता आणि त्याच्या मुळा करता, ज्या करता तो पदार्थ प्रसिद्ध आहे, मी गुण त्याचा. आता आंबा ब्रूहण करणार आहे, मग तो ताजा आंबा आणूनच खाल्ला पाहिजे. फ्रोझन खाल्ला आणि मी जाडीची अपेक्षा केली तर होणार नाही. खरंच आहे. मी खातो, उदाहरणार्थ आमच्याकडे पूर्वीच्या काळी खाल्ली जाणारी कणसं आणि आता स्वीट कॉर्न नावाने येणारी कणसं, ही कणसं वेगळी वेगळी आहेत. ही जी स्वीट कॉर्न्स आहेत ती पाश्चिमात्य लोकांनी त्यांच्या डुकरांना खायला पुष्टी आणण्याकरता केलेला पदार्थ जो होता तो आम्ही डोक्यावर घेतला. खरंच? हो. म्हणजे तो मका हा आपल्याकडे पूर्वी नव्हता. आश्चर्य वाटणाऱ्या गोष्टी अशा आहेत की आम्ही पाश्चिमात्यांचं अंधानुकरण आज नाही करत आहोत, गेले काही वर्ष करत आलो आहे, काही 100 वर्ष. भारतात प्रथम पोर्तुगीजांनी आणलेला बटाटा, साबुदाणा, दाण्याचा कूट किंवा लाल मिरची हे बाहेरून आलेले पदार्थ आज आमचे स्टेपल फूड आणि उपवासाला चालतात. आणि आमच्याकडे देशात उत्पन्न होणारे जे पदार्थ होते ते उपवासाला खात नाहीत. हो, खरंच आहे ना. मग हा विचार आपण करायला पाहिजे. आपण चुकीच्या गोष्टी ॲडॉप्ट करतोय. आपण काय ॲडॉप्ट केलं पाहिजे? आमच्याकडे आहारामध्ये इंटरमिटंट फास्टिंग ही क्रेज आहे आज. आता तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे तर इंटरमिटंट फास्टिंग हे फार पूर्वीपासून सांगत आले,
पावसाळ्याच्या काळात, चातुर्मासाच्या काळामध्ये अग्नी कमी झाला आहे, मंद झाला आहे, त्यामुळे हलका आहार घ्या, भाजलेला आहार घ्या आणि म्हणून चातुर्मास पाळा, असा आम्हाला धडा होता. आणि चातुर्मासात एकभुक्त राहण्याची पण पद्धत होती. लघु आहार घ्यावा, उपाशी राहा असं सांगितलेलं नाही नाहीये. सांगितलं. नुसतं गरम पाण्यावर राहा असं आपला कोणताच धर्म सांगत नाही. शरीराला छळा हा अपेक्षित भाग नाहीये. तुमच्या मनावर संयम असला पाहिजे. त्याकरता बरेचदा आम्ही उपवास करत नाही किंवा उपास करतो, पण उपवास म्हणजे ज्या देवाची प्रार्थना करायची त्याच्याबद्दलचं चिंतन करत नाही. आम्ही आदल्या दिवशीच ठरवतो की काय काय एकादशी आणि दुप्पट खाशी ही म्हण त्याच्यामुळे आली. तर त्यापेक्षा आपण जे काम करायचं आहे ना ते उत्तम करा. योग कर्मसु कौशलम. पण मग ते करण्याकरता मी माझा देह, माझी इंद्रिय, माझं मन, माझा आत्मा प्रसन्न कसा राहील हे बघितलं पाहिजे. तो निर्मल राहायला पाहिजे. माझा देह निर्मल व्हायला पाहिजे असेल तर मी वेळेवर ताजं गरम साधं सात्विक खाल्लं तर माझं पोट साफ पण होणार आहे, मळ पण बाहेर जाणार आहे. मनातली किलमिश, कोण माझ्याशी कसं वागलं आणि कोण माझ्याशी शत्रुत्व करतं याच्याकडे किती लक्ष द्यायचं याचा विचार करून मी माझं मन स्वच्छ ठेवायला शिकलं पाहिजे. आज सगळीकडे स्वच्छता अभियान नाव केलं जातं. आम्ही शहर स्वच्छतेची स्पर्धा घेतो, मन स्वच्छतेच्या कधीही घेतल्या गेलेल्या नाहीत आणि त्या घ्यायची गरज आहे. मनातली किलमिशं जातील तर मन चांगलं जाईल. मन चांगलं राहिलं तर देह चांगला राहील. एक इंडिव्हिज्युअल चांगला राहिला तर तो त्याचा स्वतःचा कुटुंब, परिसर आणि देश सगळ्याला स्वच्छ ठेवू शकेल. खरंच. आणि आम्ही सिव्हिक सेन्स पाळत नाही. मी माझ्या घरात स्वच्छतेच्या संकल्पना बाळगतो आणि रस्त्यावर जाऊन कचरा टाकतो, तर ते आपण तिथपर्यंत जाऊन पोचलं पाहिजे. मी माझं सगळं परिसरसुद्धा स्वच्छ ठेवीन, मन पण स्वच्छ ठेवीन. म्हणजे मग माझी, देशाची आणि सगळ्या जी आपल्या माऊलींनी सांगितलेली विश्वबंधुत्वाची कल्पना आहे, हे विश्वची माझे घरं, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणही झाला, ही जी वृत्ती आहे ती जास्त महत्त्वाची आहे. मग वसुधैव कुटुंबकम आणि मग हे ग्लोबल व्हिलेज असं कल्पना करायला हरकत नाही. पण हे करण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजेत की माझी बदलती जीवनशैली मी कुणाचं अंधानुकरण करणार नाही, जे मला योग्य नाही ते मी वापरणार नाही असं निश्चित केलं तर हे सहज शक्य आहे. आणि हे कुठलं एका शास्त्राचं काम नाही. प्रत्येकाने त्याला गोवर्धन उचलणारा करंगळीचा हात जरी असला देवाचा तरी आपली काठी लावली पाहिजे. येस सर, आता मला झोपेबद्दल काहीतरी सांगा. कारण अनेकांची झोप होत नाही. खूप डोक्यामध्ये विचार साठतात की आज दिवसा हे झालं, उद्या ऑफिसमध्ये ते आहे, मग ते प्रेझेंटेशन चुकलं तर माझं काय होईल, किंवा घरातलं पण काय काय असू शकतं. तर झोपेबद्दल सांगा. शांत आणि स्वस्थ झोप कशी घेता येईल आपल्याला? जसं मी म्हटलं की आहार वेळेवर घ्यावा, तशी निद्रा पण वेळेवर घ्यावी. आणि पुरेशी निद्रा घेतली नाही तर शरीर आणि मनाला विश्रांती मिळणार नाही आणि ओव्हरबर्डन झालेलं शरीर किंवा मन नंतर काम करायला नकार देईल, कधीतरी ते संपावर जाईल. त्यापेक्षा नीट व्यवस्थित वेळेला नियमित झोप घेतली, दॅट डिपेंड्स. काही जणांना 6 तास झोप पुरते, काही जणांना 8 ताससुद्धा पुरत नाही. पण तुम्ही कोणत्या प्रकारचं शारीरिक कष्टाचं काम करणाऱ्यांना अधिक निद्रेची गरज आहे, कारण त्यांचं शरीर थकलं आहे. ज्याला मानसिक काम करायचं आहे त्याला थोडी कमी झोप चालू शकते, पण ती वेळेवर घ्यावी. रात्रीची झोप ही भूतधात्री निद्रा म्हटलं आहे. रात्री 10 ते 2 हा पित्ताचा काळ आहे. या काळातली झोप ही सर्वात हेल्दी झोप आहे. अच्छा, 10 ते 2. म्हणजे त्या काळात 10च्या, आता आजकालच्या वाढलेल्या जीवनशैलीत 11 ते 2-3 या वेळेपर्यंत तुमची झोप झाली पाहिजे. मी स्वतः कधीही रात्री 11 ते सकाळी 6 अभ्यास केला नाही. अजूनही रात्री 11 ते 6 अभ्यास करत नाही, कारण तो काळ तमोभव, पृथ्वीगुणाचा, जडत्वाचा, तुमची इंद्रिय दिवसभर कामाने थकलेली असताना नवीन काहीतरी कोंबण्याचा नाही. आणि ती झोपेसाठी अलॉट केलेली ऑफिशियल वेळ आहे. आणि रात्रीचर्या आपल्याकडे वर्णन करत आलेले आहेत पूर्वी काळापासून की रात्री काय काय कसं कसं करावं. गंमत अशी आहे, आम्हाला सांगतात की आम्हाला रात्रीचं काम केलं जातं कारण ते आम्हाला फ्रेश असतं आणि त्यावेळेला शांतता असते. जिथे गडबड आहे, अष्टावधानी राहण्याची सवय जर असेल तर तुमची इंद्रिय पण तशीच तत्पर कार्यरत राहू शकतात. म्हणजे तुम्हाला उलट गडबड चालू असताना तुमचं मन लावून एकाग्र करणं हे जास्त कौशल्याचं काम आहे. सोपं काम कुणीही करेल, अवघड काम करून दाखवा. दिवसा करा ना अभ्यास, दिवसा करा ना तुमची कामं. रात्री बेरात्री जागून करायचं काम नाही. त्यावेळेला शरीराला आणि मनाला आणि बुद्धीला, इंद्रियांना, सतत चालणाऱ्या गोष्टींना विश्रांतीची गरज आहे. केव्हाही आपण पाहिलं
तर आमचं श्वसन चालू आहे, आमचे हृदयाचे ठोके चालू आहेत, त्याला विश्रांतीची गरज नाही का? तर त्याला विश्रांतीची गरज म्हणजे हलकं काम करणं किंवा स्लोअर डाऊन करणं हे गरजेचं आहे आणि त्याकरता निद्रा गरजेची आहे. नाहीतर आमच्या डोळ्यावर झापड दिवसा येते, लोकांसमोर जांभया येतात आणि मग त्याचा त्रास होतो. हे टाळायचं असेल तर रात्रीची झोप, आयुर्वेदाने दिलेला नियम असा आहे, मी रात्री किती तास जागलो, म्हणजे माझ्या नेहमीच्या 6 तासाची झोप आहे, पण मी 6 तास जागलो असेल तर त्याच्या निम्मा वेळ सकाळी न खाता पिता मी जर ती झोप घेतली तर ती मला इक्वल टू मॅनेजिंग दॅट 6 hours स्लीप असं म्हणता येतं. म्हणजे ज्यांना नाईट ड्युटीज करायच्या आहेत त्यांनी कामावरनं आल्यानंतर काही न खाता पिता सकाळच्या अर्ध्या वेळात सकाळी लवकर निम्मी झोप घेतली आणि मग पुन्हा स्वतःची स्वच्छता, इतर शौच, मुखमार्जन आणि इतर या गोष्टी करून हलका व्यायामसुद्धा करायला पाहिजे. काय होतं, नाईट ड्युटी करून आलो म्हणून मी 8 वाजता आल्यानंतर जे झोपतो ते 4 वाजता उठतो, आवरेपर्यंत माझी निघायची वेळ येते, व्यायाम सगळ्यावर फाटा आणि मग मी वेळी अवेळी, पचेल न पचेल कशाचं याचा विचार न करता अन्न खातो, व्यायाम बंद होतो आणि मग मला रात्रीच्या जागरणाने व्याधी झाले म्हणतो. त्यापेक्षा तुम्ही जी झोप घ्यायची आहे ती नीट नियमित वेळेवर घ्या. तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर देतो की झोप येतच नाही, लागतच नाही किंवा मग मोह राहतो, मग जाग आली आहे, झोप लागत नाही आहे म्हणून मी मोबाईल पाहतो, म्हणून मी काहीतरी टी व्ही पाहतो आणि म्हणून मी काहीतरी करत राहतो. याच्यातनं तुम्ही अवधान बदलता, मेंदूला विश्रांती देत नाही, नको त्या गोष्टी बघत राहतात, त्यात तुम्हाला कळतात, सुचतात, असं काही नसतं. नुसते डोळे बघत असतात, कान कदाचित ऐकत असतात, पण मेंदूला त्याचं ग्रास्पिंग होत नसतं. म्हणजे तुम्ही करत असता. हां, तर अशा वेळेला तापवून गार केलेलं खोबरेल तेलासारखं औषध, तापवून गार केल्यावर निर्जंतुक झालेलं, आलटून पालटून कानात घालायला हरकत नाही. त्याला कर्णपूर्ण असं म्हटलंय. गरज पडली तर टाळूलाही थोडंसं तेल लावायला हरकत नाही. त्या मेंदूलाही विश्रांती द्यायला हवी आहे, त्याला तरतरी द्यायला पाहिजे. इंद्रियांना शांत झोपायचं असेल आणि मला खूप उष्णतेचा त्रास होतोय, बाकीचं काय होतं आहे म्हणून झोप येत नाही आहे, तर थोडंसं गरम दूध त्याच्यात किंचित तूप घालून घेतलं तर ते माइल्ड लॅक्झेटिव्ह आहे, तरतरी आणणार आहे, ओज वाढवणार आहे. म्हणजे सकाळी उठीन, अनेकदा असं होतं की माझी झोप 8 तास झाली तरीसुद्धा उठवत नाही, डोळे उघडलेत पण मला उठायची इच्छा नाही. माझी झोप पूर्ण झाली हे सुखी समाधानाची भावना मला झोप झाल्याची नसते. तर ती यायला हवी असेल तर जटामावशीसारखी वनस्पती आपल्याला वापरता येते, वेगवेगळ्या पद्धतीने औषधं देता येतात. पण या औषधांच्या मार्गाने जाणं हा नंतरचा भाग झाला. जसं पत्त्यात हुकमाचे हात असतील तर ते होणारच आहेत, इतर हात आधी करून घ्यायचे असतील तर या साध्या सोप्या गोष्टी, आणि मी रोज नियमित माझ्या वेळेला झोपून वेळेवर उठीन आणि माझं शरीर निसर्गाप्रमाणे वेळेवर. तुम्ही मला सांगा किती प्राणी रात्रीचे जागे राहतात? ज्यांना रात्रीची जागायची वेळ दिलेली आहे तेच लोक रात्री जागे असतात. वन्य प्राणी मला वाटतं, वन्य प्राण्यांमधल्या सुद्धा सगळ्यांना रात्री जागायची सवय नाही आहे. बरं, ते रात्री झोपतात. ठराविक प्राण्यांना रात्री वटवाघूळ दिवसा झोपतं, हा नैसर्गिक क्रम आहे आणि ते रात्री जागा असतं. या उलट ज्यांना रात्री काम नाही करायचं ते झोपलेले असतात. पाठ टेकून झोपणं याच्या इतकं सुख नाही. खरं. आणि फक्त माणूस हा एकच प्राणी असा आहे ज्याला पृष्ठवंश आहे की जो पाठ टेकून झोपू शकतो. आज आम्ही वेडे वाकडे कुठले तरी झुंबा बिंबा करण्याच्या पोजमधल्या पद्धतीने पालथे उलथे झोपतो. आपल्याला पाठ टेकता येते याचं भाग्य काय हे ज्याला पाठ टेकून झोपलंय त्याला कळेल. काय होतं आहे आजकाल, अति सॉफ्ट आणि इतर गोष्टींनी आम्ही पाठच टेकत नाही. उताणे या बाजूला त्या बाजूला असा कुठले तरी वेळ. कुठला प्राणी तुम्ही असा झोपलेला पाहिलाय ज्याला पाठ टेकून झोपता येतं? फक्त मनुष्य. फक्त मनुष्य आहे. मग तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहात, तसं वागा, तसे राहा. तुम्हाला देवाने बुद्धी दिली आहे, त्याचा सदुपयोग करा. प्रज्ञापराध म्हटलं आपण, म्हणजे बोलण्याची केवढी मोठी शक्ती आपल्याकडे. हो, आणि आपल्याला व्यक्त होण्याच्या करता वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो ना. आपल्याला आपली भावना, राग, लोभ, प्रेम, द्वेष सगळं व्यक्त करता येतं या ना त्या रूपाने. इतर प्राणी ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात, पण आपण आपल्या. त्यामुळे म्हणून आपल्याकडे म्हटलं गेलं, चांगलं बोला, चांगलं ऐका, चांगलं वागा, चांगला विचार करा, चांगलं अन्न खा, चांगली झोप घ्या. मग चांगलं सगळं जर केलं तर जीवन चांगलं आहे असं वाटेल, नाहीतर त्याचा नकारात्मक भाव येतो. आत्ता तुम्ही प्रज्ञापराध म्हटलात, ते प्रज्ञापराध म्हणजे नक्की काय आणि त्याच्या शरीरावरती मला तर वाटतं दुष्परिणाम होतच असणार आहेत. प्रज्ञापराध, प्रज्ञा म्हणजे बुद्धी,
माझ्या बुद्धीला काही ज्ञान होतं. एखादी गोष्ट मी पहिल्यांदा खाताना मला माहीतच नाही आहे की हे कसं लागतं किंवा ते कसं आहे किंवा ते कडक आहे का मऊ आहे. मी तेव्हा ते खातो तेव्हा कळतं की हे अरे हे गोड रसाळ फळ आहे. मग मला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं आणि ते परत परत खावंसं वाटतं. ते खाल्लं किंवा मला बरं वाटलं होतं बरं का, तरतरी आली होती. मी बाहेरून उन्हातनं आलो, लिंबू सरबत घेतलं, काय तरतरी आली, आज मी उन्हातनं आलो, आता लिंबू सरबत हवं. ही जी भावना आहे याला प्रज्ञा म्हणतात. आणि अपराध म्हणजे जे मला कळतंय नको असणारी वागतोय, नको असणारी पदार्थ आहेत की जे माझं नुकसान करतायत हे मला कळतंय पण वळत नाही आहे किंवा ते वापरण्याचं माझ्या धीला बुद्धीला कळलं. धृती माझं धाडस होत नाही आहे ते कंटिन्यू करायचं. 4 चौघात मी सोशल ड्रिंकिंग नावाखाली पेतोय, मला कळतंय की ते वाईट आहे पण मी पितोय. याला प्रज्ञापराध म्हणलं पाहिजे. आणि काही वेळेला मला कळतच नाही की मी काय केलं म्हणजे मला त्रास होतो, मी वेडवाकडंच खातोय, तेही प्रज्ञापराध आहेत. म्हणजे धी, धृती आणि स्मृती भ्रंश जेव्हा होतो तेव्हा त्याला प्रज्ञापराध म्हणतात. धी म्हणजे मला जाणीवच नाही काय चुकतंय ते, धृती म्हणजे मला धाडस नाही, आणि स्मृतीमध्ये मला कळलंय की या निखाऱ्यावर पाय दिला मला चटका बसला होता तरीही मी त्या निखाऱ्यावर पाय देतो, याचा अर्थ माझा स्मृतीभ्रंश आहे. खूप महत्त्वाचं आहे हे. आज आम्ही स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांना अल्झायमरचे पेशंट म्हणून जगवतो आणि त्यांना लॉन्जिव्हिटी देतो की जी कदाचित त्रासदायक असते. त्यामुळे प्रत्येकाने धी, धृती, स्मृती यांचं रक्षण करावं, चांगलं वागावं. कर्म यत कुरुते शुभम, चांगलं कर्म केलं तर धी, धृती, स्मृती चांगली राहते. आमचा विद्यार्थी असणारा मुलगा जर त्यांनी परत परत एखादी गोष्टी पुनरावृत्ती केली तर त्याला ते चांगलं स्मरतं, आठवतं आणि उपयोगी पडतं. आम्ही आता आमचे जुने संस्कार विसरायला लागलो आहे. धृती नाही आहे, 4 चौघात आम्ही तसं वागायची, आमच्या भागात आम्ही आमच्या पद्धतीने जगणार असं न म्हणता कोणाचं तरी अंधानुकरण करत जगतो, म्हणजे आमची धाडस कमी पडतं. आणि स्मृती आम्हाला कळतं आहे की असं वागून आमचं नुकसान झालं, आमची भाषा लयाला चालली आहे आणि ती वापरली नाही, पुढच्या पिढीला दिली नाही तर ती नष्ट होईल. तरीही तसं वागत राहिलो तर आम्ही आमच्या इतके वाईट दुसरं कोणी नाही. खरंच आहे, तुम्ही अगदी खरं बोलताय आणि त्याची जाणीव होणं फार गरजेचं आहे. आणि आपण आत्ता ते सांभाळलं तर पुढच्या पिढीत आपण ते पाठवू शकतो. पुढच्या पिढीला ते माहिती तरी असू दे. हो ना, हो ना. हो, त्यांना कळणारच नाही आपल्याकडे काय चांगलं आहे. हे एवढं ज्ञान आपल्याकडे सगळ्या शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या, मी कुठल्या एका फक्त वैदिक, फक्त सनातन धर्म, कुठल्याही धार्मिक भावनेनी बोलत नाही. जे ज्ञान उपलब्ध आहे ते जगात सगळ्यांना आज उपलब्ध आहे. कोणत्याही जगातल्या कोणत्याही धर्माच्या कोणत्याही माणसाला, स्त्री पुरुषाला, तर त्यांनी त्याच्याप्रमाणे जे आम्हाला एक कविता होती त्याच्यात वाक्य असं होतं, जे फोले पाखडिता निवडितो ते सत्व आम्ही निके. तर सत्व आम्ही घेतलं पाहिजे, फोले टाकून दिले पाहिजेत, चांगलं घेतलं पाहिजे आणि त्याचं अनुकरण करत करत आम्ही आमचं जीवन सुखी केलं पाहिजे. खरंच आहे, खरंच आहे. सर, मला असं सांगा की व्यायामाचं काय महत्त्व आहे? म्हणजे मी वॉक घेते, मग आता मी वॉक घेतलं तर योग पण करायला हवा का? म्हणजे थोडे सूर्यनमस्कार घातले पाहिजेत का? मी प्राणायामही केलं पाहिजे का? प्रत्येक गोष्टीला, व्यायामाला, प्रत्येकाच्या शैलीला, प्रत्येकाच्या गोष्टीला एक वेगळेपण आहे. आपण जनरलाइज म्हणतो ही इज अ स्पोर्ट्समन, म्हणजे तो खेळाडू आहे, पण प्रत्येकाचा खेळ वेगळा असतो. त्या प्रत्येकाच्या खेळाची गरज वेगळी असते. कोणत्या स्नायूंना बळ पाहिजे, कोणत्या याला काय पाहिजे, हे वेगळं वेगळं आहे. त्यामुळे एकच व्यायाम सगळ्या खेळाडूंना नाही आहे. तसंच आपल्या देहालासुद्धा शरीर नीट राखायला मी काय काम करतो त्या दृष्टीने व्यायाम केला पाहिजे. चालणं हा सर्वात सोपा, फुकटचा, निसर्गाने मानवाला दिलेला मोठा व्यायाम आहे, प्राण्यांनाही. हो ना. पण व्यायाम करताना प्रत्येक प्रकृतीला वेगळा वेगळा व्यायाम आहे. उष्ण प्रकृतीला पाण्यात, थंड पाण्यात पोहणं किंवा अशा स्वरूपाचा व्यायाम चालू शकतो. काही वात प्रकृतीच्या माणसांना अंगाला तेल चोळणं, शेकणं, मसाज याची गरज असते. काही जणांना कफाचे जे आहेत त्यांना पळवा, धावा, करायला लावा, कष्ट करा, घाम काढा, जे घाम गाळत नाहीत त्यांच्याकरता तो व्यायाम असला पाहिजे. म्हणजे जिममध्ये जायचं याचा अर्थ प्रत्येकाने कंपल्सरी ट्रेडमिलवरच चाललं पाहिजे, प्रत्येकाने कंपल्सरी बेंच प्रेस केलं पाहिजे किंवा प्रत्येकाने वेटलिफ्टिंग केलं पाहिजे असं नाही आहे. तुमच्या शरीराच्या नीडप्रमाणे व्यायाम बदलते असले पाहिजेत. सूर्यनमस्कार जरूर घालावेत, कारण त्याच्यात अनेक योग पोझिशन्स येऊन जातात, ते उत्तमच आहे. तो सगळ्यात चांगला चालण्याबरोबर नंतरचा व्यायाम योगासन आहे.
आणि त्यानंतर योगशास्त्र म्हणून जेव्हा आहे तेव्हा प्राणायाम हा त्यातला एक भाग आहे. आसन, प्राणायाम यांचा हेतू मुळात योगाचा उद्दिष्ट मोक्ष आहे, पण त्याच्यात शरीर चांगलं राहण्याकरता, ध्यानधारणा करण्याकरता शरीर चांगलं राहायला पाहिजे असेल तर नियम म्हणजे आहाराचे, खाण्याचे, पिण्याचे, वृत्तीचे हे नियम पाळायचे, मग आसन करायचं, मग प्राणायाम करायचा, मग तुम्हाला ध्यान, धारणा, प्रत्याहार आणि मग समाधी इथपर्यंत पोचता येऊ शकतं. तर हे सगळं करत असताना हे जे वेगवेगळे व्यायाम आहेत त्याच्यात प्रत्येकाला खूप महत्त्व आहे. शरीराला व्यायाम हवा, विशेष आयाम दिल्याशिवाय ती गोष्ट वाकत नाही. जसं खूप दिवस न वापरलेली गाडी बंद पडते, बॅटरी डाऊन होते किंवा त्याचे टायर्स खराब होतात, हवा जाते, तर त्याच्यात नित्य चालवली पाहिजे. लहानपणी आपल्याला कथा होती, पानं का सडली, घोडा का अडला, भाकरी का करपली, तर न फिरवल्यामुळे. तसं आपण शरीराला वापरलं पाहिजे, फिरवलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. त्याला योग्य आहार विहाराबरोबर योग्य हालचाल कशी करायची हे पण शिकवलं पाहिजे, नाही तर जमत नाही. म्हणून व्यायामाला खूप महत्त्व आहेच आहे. व्यायाम शरीराचा एक अविभाज्य भाग असला पाहिजे. जेवल्यावर व्यायाम करू नये. आजकाल लोक जेवण करतात आणि मग रात्री जिमला जातात, ते चुकीचं आहे. असं कोणी करू नये. भोजनोत्तर पचन प्रक्रियेच्या वेळेला जी अग्निप्रक्रिया किंवा त्याच्याकडे रक्तप्रवाह जाणार आहे, तुम्ही वेगवेगळ्या वेळेला व्यायाम करायला लागलात जेवल्यावर, तर रक्तप्रवाह त्या शरीराच्या व्यायाम करणाऱ्या अवयवांकडे जाईल, पचनाला मदत करणार नाही. मग तुम्हाला पोटाचे विकार होतील, अपचन होईल किंवा विकृती होईल. त्यामुळे मला स्वतःला हवं आहे असं असल्याशिवाय पूर्वीचे लोक कपडे पण विकत घेत नव्हते. आम्ही मात्र धिगाणी घेऊन ठेवतो. संचय करू नका म्हणजे अपरिग्रह हा यमनियमातला एक भाग योगशास्त्रांनी सांगितला आहे, तो आम्ही विसरत चाललो आहे. तर अशा गोष्टी आपण आपल्या संस्कृतीच्या म्हणून नक्की जपायला हव्यात. तर आपली संस्कृती जपायची म्हणजे काही खूप वेगळं करायचं नाही आहे. फॉलो इट, रिच्युअल्स म्हणतात, ऋतूनी येणारी नुसती नाही आहेत ती, तर ती तुम्ही शरीराला वारंवार करण्याची गोष्ट आहे. जेव्हा एखाद्याला आम्ही शतायू हो असं म्हणतो किंवा शरद शतम असं म्हणतो, तर 100 वर्ष शरद ऋतू पहा असा त्यातला जो हेतू आहे, त्याच्यात ती गोष्ट तू परत परत 100 वर्ष करत राहा, तर तू नीट राहशील, बरोबर, कार्यरत कार्यरत राहशील. सर, ह्या बदलत्या जीवनशैलीचा एक फार मोठा हे आहे तो म्हणजे स्ट्रेस. कारण प्रत्येकाला स्ट्रेस आहे, काही कारण नसताना स्ट्रेस आहे. वर्गातल्या छोट्या मुलांना असतं ह्याला माझ्यापेक्षा जास्त मार्क आहे, आई ओरडेल, किंवा ह्याच्याशी टीचर फार चांगली वागते, माझ्याशी वागत नाही आहे. आणि असं ते लहानपणापासून मोठं होईपर्यंत इतकी ईर्ष्या, इतका स्ट्रेस, तर त्याच्याशी कसं डील करायचं? 3 महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत. स्ट्रेस हा काय आजच्या जीवनशैलीचा भाग आहे असं नाही आहे. स्ट्रेस कदाचित डायनासॉरला होता म्हणूनच तो संपला, नाहीतर तो कशाला संपला असता, एवढा बलवान होता. त्याला भीती वाटत गेली इतर प्राण्यांची, वाढत गेलेल्या जनसंख्येची, त्याच्यात तो नाश पावला. तसं आपलं व्हायला नको असेल तर आम्ही स्ट्रेसचा भूत आमच्या डोक्यावर ठेवलं नाही पाहिजे. चिंता आणि चिता याच्यात फार मोठा फरक नाही आहे, थेंब एक बुंद म्हणतो पण तसं. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला ते सहन करण्याची सवयच नाही. आजच्या बदलत चाललेल्या काळामध्ये मान्य आहे की पूर्वी खूप मुलं होती त्यामुळे कोणाकडे फार लक्ष दिलं जायचं नाही. आता 1-2 मुलं त्यांना लाड करले जातात. आजच्या पिढीला नाही हे ऐकायची सवय नाही. त्यांना पराभव पचवता येत नाहीत, तर त्यांना त्याचीही जाणीव असली पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला फक्त मी म्हणेन तेच होईन असं नसतं, आणि असं होऊही नये. प्रत्येकाने कष्ट करून काहीतरी कष्टाविणे राज्य कोणा मिळाले, ज्याला राज्य मिळवायचं आहे आणि ते टिकवायचं आहे त्याला त्याकरता प्रयत्न करायचे आहेत, तर स्ट्रेस पण घेण्याची सवय असली पाहिजे. तो किती मर्यादेत ठेवायचा आणि त्याचा शरीरावर किती परिणाम होऊ द्यायचा हे आपण जपायचं आहे. आणि त्याच्याकरता मनाची खंबीरता आपणच वाढवायची असते. मन चपळ आहे, अचपळ मन माझे म्हणतात, तर त्याला एका जागी बसवण्याकरता मन एकाग्र करणं ही सर्वात सोपी, चांगली योगशास्त्राची पण पद्धत आहे. समाधी असं आपण म्हणतो, पण आयुर्वेदाने पण त्याच्याकरता सांगितलं आहे, मन करारे एकाग्र, मन करारे प्रसन्न, तर तुमचे इंद्रिय चांगली राहतील आणि त्याला त्याची कामं दिली पाहिजेत. आम्ही काय करायचं, कशासाठी करायचं, उह्यम म्हणजे प्रत्येक गोष्टीचा विचार करणं हे सुद्धा मन ठरवतं. पण पॉझिटिव्ह गोष्टी बघायला सुरुवात केली तर चांगलं दिसतं.
येऊ लागलं तर येतं म्हटलं तर येऊ लागतं म्हातारपण, अशी म्हण जी आहे ती त्याच्यावरनंच आली आणि ती मंगेश पाडगावकरांनी काव्यात अतिशय सुंदररित्या उतरवली होती. तर आपण आपल्याला भीती वाटणं किंवा नको वाटणं, ताण घेणं, अमुक झालं नाही तर काय होईल, मला 5वीला इतके मार्क मिळाले तर माझी आई कौतुक करेल आणि नाही मिळाले तर काय होईल, आज मी ज्या वयात आहे त्या वयात मला माझ्या 5वीचे मार्क कोणी विचारत नाही. अगदी अगदी अगदी. मग मला त्या क्षणाचे जे प्रश्न येतात ना ते सगळे जगातले मोठे प्रश्न वाटतात, जे माझ्याशी निगडीत असतात, माझ्या अस्तित्वाशी असतात. तेव्हा ते स्ट्रेस मी माझ्यापुरते जर घेतले तर आपण व्यक्ती ते समष्टी म्हणतो, उगाच जगाचे. रामदास स्वामी एकटे आहेत ते पुरे आहेत, ते म्हणाले मी चिंता करतो विश्वाची. त्यांनी तुम्हाला असिस्टंट म्हणून या म्हणून बोलवलेलं नाही. जगाची चिंता तुम्ही करायची गरज नाही. जग प्रत्येकजण आपापली चिंता घेईल असं मला वाटतं. त्यामुळे आपण आपलं स्वतःचं काम नीट केलं ना तर चिंता कमी होईल. मनात कमी मार्क मिळाल्याचं दुःख नको, मी अभ्यास केला नाही म्हणून कमी मार्क मिळाले याचं दुःख पाहिजे. मी अभ्यास केला होता पण कमी मार्क मिळाले याचं दुःख नाही होत. मी प्रयत्नात कमी पडू नये. माझे योग कर्मसु कौशलमवरचे जे विश्वास आहे तो याकरता आहे की मी माझं काम उत्तम रीतीने केलं तर मला चांगलंच घडणार आहे. स्ट्रेस घ्यायची गरज नाही. मी माझ्या कामात चुकलो तर मला गिल्ट येईल, त्यामुळे गिल्ट हे असता कामा नाही पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमची कामं अगा जयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केलिया निभ्रांत सापडेची तो, एवढ्या एका वाक्यात चिंता कमी होते. आणि पाप आणि पुण्याच्या कल्पनांमध्ये आम्ही अडकतो आणि त्याच्या व्याख्या करत बसतो आणि हे पाप आहे ते पाप आहे म्हणतो. संतांनी खूप छोट्या शब्दात सांगितलं, पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. तेव्हा परपीडा देऊ नका, पर उपकार नीट करा आणि स्वतःला सांभाळा. जीवन सुंदर आहे. खरंच आहे, खरंच आहे. सर मला आता म्हणजे आपण शेवटाकडे चाललो आहे मुलाखतीच्या. मला असं सांगायचं आहे तुम्हाला की या बदलत्या जीवनशैलीपासून तरुण पिढी पळू शकत नाही. हे आपण म्हणलं खतं मारलेलं अन्न, त्यांना तेच उपलब्ध आहे, त्यांना तेच खावं लागेल. त्यानंतर पूर्वी 7च्या आत घरात असं आम्हाला सांगितलं जायचं आणि आम्ही 7:15ला जेवायचो. मग नंतर हळूहळू दिवे डीम करून रेडिओ ऐकत ऐकत आम्ही झोपलेलो असायचो. आमच्याकडे एक देरेराम नावाचा एक भिक्षुक यायचा, त्याला सगळे बायका उरलेलं वाटीतलं अन्न देऊन मोकळ्या व्हायच्या. उद्या सकाळला काही नाही, कोरी पाटी. पण आता मुलींना ऑफिसमधनं सुटायलाच 10 वाजतात, मुलांना घरी यायला उशीर होतो. पण तरीही तुम्ही ह्याच्याशी जुळवून घेऊन आपली प्रकृती कशी उत्तम ठेवावी याबद्दल तुम्ही तरुण पिढीला मार्गदर्शन करावं. पहिली महत्त्वाची गोष्ट, निसर्ग नियमातच बदल आहेत. म्हणजे झाडांचे रूप, आकार, बाकीच्या गोष्टी, चव, इतर सगळ्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. त्याला खातं बितं वगैरे हा सगळा दुय्यम भाग म्हणू आपण. आत्ता निसर्गाच्या ज्या गोष्टी शिकतो त्याच्याशी आपलं नातं कायम राहिलं पाहिजे आणि ते पाहून फॉलो केलं पाहिजे. तरुण पिढीनी होणारे बदल ॲक्सेप्टच केले पाहिजेत आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला मोल्डही करता आलं पाहिजे, आपल्याला बदलता आलं पाहिजे. आणि ते बदलताना आम्ही मोडू इतकं बदलता नाही कामा. म्हणजे आपले जे मूळ जे काही गाभा आहे तो बदलता कामा नये, आपलं तत्त्वज्ञान बदलता कामा नये, मानसिकता बदलता कामा नये, देहाची सवय बदलता कामा नये. पूर्वीच्या काळी रिमोट नसलेले, पंखेवरती नसले तरी आम्ही उकाड्यात जगत होतो, तेव्हाही उष्णता होत होती. ग्लोबल वॉर्मिंग त्या काळातही वाढतच गेलं, आता ते आणखीन वाढत चाललं आहे. आणि आम्ही ते सुसह्य करण्याकरता कृत्रिम गोष्टींवर अवलंबून राहतो आणि स्वतःच्या शरीराला सुखासीन बनवतो. थोडे कष्ट पण पडू देत ना, थोडेसं व्यायामही होऊ दे ना, थोडे श्रम करू दे ना, थोडं ॲडजस्टमेंट शिकू ना, थोडं आपण मोल्ड होऊ ना, तर आपण निसर्गाशी साधर्म्य आपलं संबंध जुळवून ठेवू तर निसर्ग आपल्याला शिकवेल. मी त्याच्याशी वाकडा वागलो तर तो माझ्याशी प्रेमाने नाही वागणार आहे. कालांतराने निसर्गाचा रुद्रकोप आपण अनुभवतो. अगदी गरजेपेक्षा जास्त भूकंप, गरजेपेक्षा जास्त पाण्याच्या लोटांनी, धरणांनी आणि उंच झालेल्या बिल्डिंगींनी येणारे दबाव भूमी तरी किती काळ सोसणार. खरंच आहे. त्यामुळे भूकंप तर आहेत, पूर आहेत, ग्लोबल वॉर्मिंग आहे, आम्ही सगळ्यांना संतापवतोय. जो सूर्य संतापला तर आपलं काय खरं नाही. आपण असं कंट्रोल व्हायला पाहिजे की आम्ही निसर्गातला तोल ढळणार नाही याच्याकडे बघू. सतत होत राहिलेल्या आत्ताच्या या दरडी कोसळणं किंवा इतर ह्या गोष्टी हिमालयामध्ये बघतो आपण आत्ता आणि धोका वाटतो, तर आम्ही त्या जीवनशैलीतल्या बदलांमुळेच अनुभवतोय. पूर्वी होत नव्हते का? पूर्वीही होत होते, फक्त त्याचं मृत्यूचं प्रमाण आणि नुकसानीचं प्रमाण एवढं नव्हतं.
आम्हाला हे बदल ॲक्सेप्ट करायचे आहेत. या तरुण पिढीने काय करावं, तर जेवढं चांगलं मी माझ्यासाठी करता येईल, द बेस्ट पॉसिबल, प्रत्येक वेळेला द बेस्ट मिळेल असं नाही, द बेस्ट पॉसिबल मला मिळेल ते मी केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे, शरीर सांभाळलं पाहिजे, त्याला व्यायाम दिला पाहिजे, त्याला आहाराच्या बरोबर पोषण दिलं पाहिजे, वृत्ती वाढवली पाहिजे, मी माझी मानसिकताही तशीच ठेवली पाहिजे आणि समाजाला मी जे माझं देणं लागतो ते ऋण, कृतज्ञता लक्षात ठेवून निसर्गाबद्दल आजवर जे दिलं ते त्यांनी भरभरून दिलं, याच्याबद्दल कृतज्ञ राहून तुम्ही राहिलात तर निसर्ग पण तुमचा कृतज्ञ राहील आणि तो तुम्ही जे कराल, जे तुम्ही त्याच्याशी वागाल तो त्याची परतफेड करणार आहे. तुमचं आयुष्य चांगलं ठेवायचं असेल तर बदलत्या काळानुसार शरीराला, मनाला योग्य तिथे नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. असं म्हणतात, मगाशी मी म्हटलं की चांगला वक्ता कोण, कुठे थांबायचं ज्याला कळतं तो चांगला वक्ता. बरोबर. कुठे आयुष्यातल्या कोणत्या टप्प्याला आपण वानप्रस्थाश्रमात, संन्यासाश्रमात जाणार, तर त्या दृष्टिकोनातनं कुठे थांबायचं हे ज्याला कळतं त्याचं जीवन सफल झालं. जीवन त्यांना कळले. हो, खरंच आहे, खरंच आहे. थँक्यू सर. मंडळी, आपण बघितलं सरांनी किती अगदी म्हणजे अनमोल मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. बाहेर काहीही परिस्थिती बदलू दे, आपण आतून व्यवस्थित राहूया. म्हणजे आपले संस्कार आपण विसरता कामा नये, आपली आहारशैली आपण बदलता कामा नये आणि जे बाहेरून मिळतं आहे त्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी पर्याय आहेत ते आपण अंगीकारले पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपलं जीवन पुढे नेलं पाहिजे. त्यामुळे मंडळी, आपण सरांचे खूप खूप आभार मानूया. कारण सगळीकडे ऐकायला मिळतं की लाईफस्टाईल डिसीजेस आणि लाईफस्टाईल बदलती आहे, हे ते, त्याला काही पर्याय नाही आहे. आता अनेक लोक रात्री 2 आणि 3 वाजेपर्यंत कॉलवर असतात, कारण ते अमेरिकन कंपनींशी डील करतात, कोणी ऑस्ट्रेलियन कंपनीशी डील करतं. तर मग त्यावेळेला पण काहीतरी पर्याय आहेतच ना. तर आपण मार्गदर्शन घेऊया, वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊया आणि सरांसारखे आयुर्वेदाचार्य आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊया आणि आपण ठरवूया कसं आपल्याला त्यातनं बाहेर पडता येईल. त्यामुळे आपण आमचा एपिसोड पूर्ण ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. आणि सरांकडून कुठल्या दुसऱ्या विषयावर तुम्हाला ऐकायला आवडेल ते आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा, आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू.